मुरलीधर मोहोळ आणि आपले चारही उमेदवार रेकॉर्ड ब्रेकने विजयी होतील अशा प्रकारचं वातावरण या ठिकाणी आहे। त्यांनी महापालिकेत देखील काम केलं, स्थायी समिती सभापती म्हणून पण काम केलं, महापौर म्हणून पण काम केलं, असा प्रदीर्घ अनुभव कार्यकर्त्याचा मुरलीकडे आहे। पुण्याच्या विकासाच्या दृष्टीने ते सातत्याने झटत होते आणि तसाच खासदार पुण्यातून दिल्लीत जाणार आहे। मुरली अण्णा प्रभावी खासदार होतीलच। मी आता मगाशी बोलत होतो, त्यांच्याकडे कुटुंबामधूनच पैलवानकीचा वारसा आला आहे, त्यामुळे महाराष्ट्र केसरी स्पर्धेमध्ये देखील त्यांनी मोठे योगदान दिलं आणि खऱ्या अर्थाने पैलवान असल्यावर कधी कुठला डाव टाकायचा ते त्याला माहीत असतं आणि म्हणून आखाडा तर मुरली मोहोळ जिंकणारच अशा प्रकारचा एक विश्वास या ठिकाणी आणि स्वार्थासाठी राजकीय आखाडे बदलणारा पैलवान काही या पैलवानसमोर काय टिकणार नाही। इथं आता भाऊ तात्या कोणी नाही, मुरली अण्णाच निवडून येणार।